आम्ही समजू शकतो राजकीय कुठेतरी घराणा होतं, पण तुम्ही इथं येऊन दोन जे राजघराणे आहेत त्याच्यामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहात. ब्रिटिश रणनीती हे तुम्ही राजघराण्याबद्दल आणून इथं द्वेष निर्माण करून वाद निर्माण करून काहीतरी पोळी भाजण्याचा प्रयत्न जर केला असेल तर ही जी काही ब्रिटिश विचाराची भाजपची रणनीती ही कोल्हापुरात आणि महाराष्ट्रात चालणार नाही. मैदानात उतरवले वाटते काय कोल्हापूरचा राजघराण्यावरती कदम पांडे सुद्धा आज प्रचारासाठी आलेले पाहायला मिळते. बघा, तुम्ही जर बघितलं तर साताऱ्याचे जे BJPचे उमेदवार आपले महाराज ते दिल्लीला गेले होते. त्यांना 3-3, 4-4 दिवस तिथं वाट बघावं लागली. कुठंतरी दिल्लीवाले लोक एक संदेश देतात महाराष्ट्रामध्ये की हे जे काही तुमचा विचार तुमचं जे काही घराणे आहेत प्रमुख हे आम्हाला दिल्लीला काही पडलेलं नाही. आणि कुठंतरी इथं सुद्धा तुम्ही बघितलं तर दोन घराण्यामध्ये मुद्दामून वाद हा आणण्याचा प्रयत्न हा मंडलिक आणि भाजपने केला जातो. तर हे जे काय आहे आता इथं मला असं कळतं की CM साहेब 4 दिवस तंबू ठोकून आहे. आता जेव्हा कोल्हापूर अडचणीत होतं तेव्हा भाजपचे नेते आले नाही, तेव्हा मोदी साहेब आले नाहीत. मोदी साहेब मात्र गुजरातला गेले, विमानातून त्यांनी फेरफटका मारला, 1000 कोटी रुपये तिथं दिले. नुकसान खरं झालं होतं इथं तुम्ही दुर्लक्ष केलं आणि इथं येऊन मोठ्या मोठ्या भाषणं तुम्ही करताय आणि इथं येऊन काय करताय तर द्वेष निर्माण करताय. हे जे काय आहे ना ते इथं असताना लोकांना पटत नाही. त्यामुळे कोल्हापूरकरांचं ठरलं आहे की यंदा काँग्रेसला पाठिंबा द्यायचा. पण मान गादीला आणि मत मोदीला अशा पद्धतीचं महायुतीकडून प्रचार सुरू आहे. कसं बघताय याच्याकडे असे होईल? ते योग्य आहे का? म्हणजे तुम्ही गादीला मोदी साहेबांपेक्षा कमी समजता? हा संदेश तुम्ही भाजपचे लोक इकडे देतात. आणि हेच तर तुम्हाला सांगतोय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं यांना काय पडलं नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं काय पडलं नाही, महात्मा फुलेंचं काय पडलेलं नाही, त्याच्याचबरोबर तुम्ही कर्मवीर भाऊराव अण्णांचा अपमान तिथं केला गेला ते तुम्हाला काय पडलेलं नाही. आणि तुम्ही म्हणता की मोदी हे महत्त्वपूर्ण आहेत आणि बाकी सगळ्याच्या गाद्या म्हणजे गादी नसती ती परंपरा आहे. आमच्या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी आणि खास करून कोल्हापूरकरांसाठी आम्हाला परंपरा महत्त्वाची आहे आणि तुम्ही आमच्या परंपरेतच कुठेतरी वाद निर्माण नाही तर हात घालण्याचा प्रयत्न केला तर आम्ही हात तोडल्याशिवाय राहणार नाही. 2019च्या सगळ्या त्या काळामध्ये मल्लिकार्जुन खरगेंच्या बरोबरची बोलणी अर्धवट सोडली, त्यांचं काहीतरी खटकलं आणि त्यानंतरच आम्हाला पहाटेचा शपथविधी करायला शरद पवारांनी सांगितलं असं एक दावा अजितदादा करतात. अजितदादा कुठे जाता? जेव्हा महाविकास आघाडीमध्ये होते तेव्हा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या काळामध्ये प्रचार सभा घ्यायची, विधानसभेमध्ये अख्ख्या महाराष्ट्रात प्रचार सभा घ्यायची. आज कुठं बसले? बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सोसायटीमध्ये जाऊन प्रचार करत बसलेले आहेत. भाजपला जे पाहिजे होतं पवार कुटुंब त्यांनी फोडलं, पवारांमध्ये वाद निर्माण केला आणि मग अजितदादा जे उद्या पुरोगामी विचारावर राहिले असते तर कदाचित उद्या जाऊन ते आपल्याबरोबर राहून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते. पण ते न करता आज दादा कुठे तर सोसायटीचा प्रचार करतात. आता पवार साहेबांवरच आता दादा बोलायला लागले, पवार साहेबांच्या कार्यावरच दादा प्रश्न तिथं निर्माण करायला लागले. त्यामुळे दादा आज जे बोलत आहेत त्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवणं हे म्हणजे वेडेपणा असेल आपल्या सगळ्यांचा. पूर्वीचे दादा आणि आत्ताचे दादा फार मोठा फरक आहे. पूर्वीच्या दादांचा आम्ही फॅन होतो, आत्ताचे दादा हे भाजपचे दादा आहेत. त्यामुळे ते खोटंच बोलायला लागलेले आहेत. काही 10 दिवसानंतर ते असेही म्हणते की साहेब मुख्यमंत्री नव्हतेच, साहेब कृषीमंत्रीसुद्धा नव्हते, साहेब आमदारसुद्धा नव्हते. जो काय पवारांचा काळ सुरू झाला त्या दिवसापासून सुरू झाला तेव्हा अजितदादा राजकारणात आले. दुसरा एक प्रश्न म्हणजे शहाजी बापूंनी एक आरोप केलेला आहे शरद पवारांनी एका रात्रीत वसंतदादांना मुख्यमंत्रीपदावरून खाली घेतलं, ती गद्दारी नव्हती का? सांगोल्याचे आमदार वसंतदादांच्याबद्दल जे काही झालं शालिनीताईंनी त्याच्याबद्दल उत्तर दिलेलं आहे. आता हे सांगोल्याचे जे झाडीवाले डोंगरावाले जे आमदार आहेत त्यांना वसंतदादा आणि त्यावेळेस काय घडलं हे जास्त माहिती, ही शालिनीताईंना जास्त माहिती. शालिनीताईंनी त्याच्याबद्दल बोललं असेल तर हे जे सांगोल्याचे आमदार आहे त्यांनी परत एकदा गुवाहाटीमध्ये जावं, कारण ते परत एकदा तिथले आमदार होत नाही आणि त्यांना आता नाकारलेलं आहे. साताराचे महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या अडचण पवारसाहेबांनी पण संघर्ष करण्याची आपली भूमिका गुन्हे दाखल गुन्हे दाखल नाही, कदाचित जेलमध्ये सुद्धा टाकतो. लोकसभा झालं मला जेलमध्ये टाकतो, हे भाजपची प्रवृत्ती आहे.
पंढरपूरला तुम्ही जर बघितलं तर पंढरपूरला तिथे आपले जे अभिजित पाटील आहेत त्यांच्यावर कारवाई दिली. कॉपरेटिव्ह कारखाना सील तिथं केला गेला. त्याच्याबरोबर आत्ता इथं जिथं कोल्हापूरमध्ये मी उभा आहे, तुम्ही मीडिया म्हणून लोकात जरा जावा. जे शाहू महाराजांबरोबर त्यांचे जे परिचयाचे बिझनेसमॅन आहेत, व्यावसायिक आहेत, दुकानदार आहेत, जे कोणाचे रेस्टॉरंट असतील, हॉटेल्स असतील, बार असतील, त्या सगळ्यांना तिथं कारवाई आता सुरू झालेल्या आहे. त्यामुळे हे काय आहे, भाजपले विचित्र डोक्याचं आहे. त्याच्याचबरोबर मंत्री नेते ते कुठल्या तरी मध्ये हाफ मर्डर का फुल मर्डरमध्ये फरार आहेत. खरं कुठं मला माहीत नाही. काल संध्याकाळी देवेंद्र फडणवीस साहेबांना ते भेटले. ते तर फरार आहेत. मग देवेंद्र फडणवीस साहेबांना कसे भेटले? हे मोठे मोठे गुंड फडणवीस साहेबांना भेटत आहेत, दादांना भेटत आहेत, एकनाथ शिंदे साहेबांना भेटतात. सामान्य लोक तर भेटूच शकत नाही. मग गुंड भेटतात. त्यामुळे गुंडांचा वापरसुद्धा या इलेक्शनमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो आहे. भाजप अशा लेवलला चाललेला आहे की ते आपण विचारही करू शकत नाही. मला लोकांना विनंती करायची आहे की लोकसभेमध्ये ही जी रणनीती दडपशाही, गुंडाशाही आणि हे जे काही केंद्रीकरण सत्तेचं केलं जातं आहे त्याचं यशस्वी ठरलं जे होणार नाही. विधानसभेला हेच ऐकावं लागेल, जिल्हा परिषदेला हेच ऐकावं लागेल, महानगरपालिकेला सुद्धा गुंडागिरी आपल्याला ऐकावं लागेल. त्यांना उत्तर या लोकसभेला द्यावं. मोदी शहानी एक फोन केला तर रतन टाटा देखील सरळ होतील असं वक्तव्य आज अजितदादांनी केलं. रतन टाटा हे एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो. त्यांच्याबद्दलचं असं वक्तव्य, एक फोन आला तर ते देखील सरळ होतील. आजपर्यंत दादांना फार जवळ मी बघितलेलं आहे. दादांचे जे काही परिचयाचे बिझनेसमॅन आहेत ते सगळे कॉन्ट्रॅक्टर आहेत, रिअल इस्टेटमध्ये बिल्डर आहेत. दादांचं आणि इंडस्ट्रियलिस्ट कधी पटलेलं नाही. त्यामुळे रतन टाटा साहेबांचं कार्य किती मोठं आहे हे दादांना कळणारच नाही. कारण का त्या बाबतीत तुमची तिथं पोचसुद्धा नाही. अडाणी साहेब असतील, मुकेश अंबानी साहेब असतील. त्यामुळे दादांना कदाचित रतन टाटा साहेबांचं कार्य माहिती नसल्यामुळे आणि मोदी साहेबांना खुश करण्याच्या नादामध्ये ते काय बोलतात ह्याच्यामध्ये गडबड झाली असावी. दादांची चूक नाही. स्क्रिप्ट दिल्लीवरनं घेते, दादा फक्त ते वाचतात. त्यामुळे थोडीशी गडबड झाली असं आपल्याला बघावं लागेल. त्यामुळे दादा आता जे बोलतात ते स्वतःचं काहीच बोलत नाही. ते फक्त स्क्रिप्ट तिथं वाचतात, बाकी काय करत. 2 टप्पे झालेले आहेत आता मतदानाची. सगळी परिस्थिती बघितल्यानंतर महाविकास आघाडी राज्यामध्ये किती जागांपर्यंत जाईल असं वाटतं? कमीत कमी 28 ते 35.